नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये रायाच्या आईला मंजिरीचा नवरा मिहीरबद्दल त्या रात्री जे काही घडलं होतं तो सगळा काही भूतकाळ इथे आठवलेला असतो आणि आज ते आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे मंजिरी आता देवाऱ्यात विठुरायाची जी मूर्ती असते त्या मूर्तीसमोर हात जोडून आता प्रार्थना करू लागते. पांडुरंगा, अरे बघ ना, हे सगळं काय चालू आहे? अरे तू मला आजवर प्रत्येक वेळेस मदत केली, पण आजपर्यंत माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू दिलं नाही. पांडुरंगा, हे असं का? अरे मी किती दिवसाचं त्या प्रश्नाच्या उत्तराचं वाट बघते आणि तो आशेचा किरण त्या दिवसापासनं माझ्या समोर आहे, तरीही मला माझं उत्तर का भेटत नाही आहे? पांडुरंगा बोल ना. आता मंजिरीला मात्र आठवतं, जेव्हा मिहीरचा काही पत्ता लागत नव्हता त्या दिवसापासनं मंजिरी रायाच्या आईचा विलास करत असते. कारण मिहीरबरोबर जे काही घडलेलं असतं ते फक्त रायाच्या आईलाच माहिती असतं. हे मंजिरीला माहिती होतं, पण तेव्हापासनं त्या कोमात गेल्या होत्या आणि त्यावेळेस मंजिरी त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलला गेलेली असते. ते पाठीमागचे काही क्षण इथे दाखवले जातात. तेव्हा मंजिरी आता रायाच्या आईचा हात हातात घेऊन म्हणू लागते, काकू काकू प्लीज तुम्ही उठा ना. अहो माझ्या मिहीरबद्दल जे काही झालं आहे ते तुम्हालाच माहिती आहे. प्लीज मला ते कळणं खूप गरजेचं आहे. काकू उठा ना. अहो एका जीवाचा प्रश्न आहे, काकू उठा ना. तेव्हा लगेच आता तिथे डॉक्टर असतात. ते म्हणू लागतात, मंजिरी तू काळजी करू नको, ह्या ठीक होणं खूप गरजेचं आहे, पण त्या कधी ठीक होतील हे सांगता येणार नाही. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हो, कारण ह्याच एकमेव साक्षीदार आहेत ज्या मिहीरबद्दल आपल्याला काहीतरी सांगू शकतात. आता मात्र हे सगळे काही पाठीमागचे क्षण इथे दाखवलेले असतात. तर मंजिरी आता विठुरायाला म्हणू लागते, मग विठुराया कधी कधी भेटणार आहे मला माझं उत्तर? सांग ना. आजही तो आशेचा किरण माझ्या डोळ्यासमोर तसाच आहे. मग बोल ना, काहीतरी उत्तर दे. तुला या सगळ्यात माझी मदत करावीच लागेल. त्याच वेळेस इकडे आता रायाच्या आईला शुद्ध आलेली असते. नाना, जीजी, रुजिदा सगळेजण आता तिथेच उभे असतात. तेवढ्यात दरवाज्यातनं निक्की आणि शशिकला डोकावून बघत असतात. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, निके अगं बघ, या म्हातारीला एवढा मारण्याचा प्रयत्न केला तरी पण मरतच नाही, तरी पण जिवंतच राहते. काय करावं ना, काही सुचत नाही. तेव्हा निक्की म्हणू लागते, हो, चांगली म्हातारी गचकली असते ना तर राया आणि मंजिरीचं लग्न थांबलं असतं, पण नाही, तिला लय आयुष्य दिसतंय, चल जाऊया, असे म्हणत दोघेही तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता लगेच जीजी पटकन मंजिरीला आवाज देऊ लागते, मंजिरी मंजिरी अगं रायाच्या आईला शुद्ध आली. तेव्हा मंजिरीच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. ती आता पांडुरंगाकडे बघू लागते. पांडुरंगा, म्हणजे तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे ना? सांग ना, करशील ना माझी मदत? असे म्हणत धावतच आता दर्शन घेऊन मंजिरी इकडे रायाच्या आईजवळ आलेली असते. आता रायाची आई लगेच मंजिरी समोर येताच मंजिरीला म्हणू लागते, तू कोण आहे? कोण आहेस तू? आता मंजिरी मात्र लगेच रायाच्या आईकडे बघू लागते आणि म्हणू लागते, म्हणजे आई असं काय करताय? त्यावर लगेच रायाची आई सगळ्यांकडे बघते, कोण आहात तुम्ही? तुम्ही कोण लोक आहात? मी इकडे कशी आली? आणि तो पोरगा? नाही नाही नाही, त्या पोराचा जीव धोक्यात आहे, त्याला वाचवावा लागेल. तो माणूस त्याला मारून टाकेल. नाही नाही, आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल, त्याला वाचवावं लागेल. असे आता रायाच्या आईला खूप काही आठवू लागतं. तेव्हा लगेच निखिल, नाना, जीजी सगळ्याजणी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागतात. तेव्हा निखिल म्हणू लागतो, नाना, जीजी मला असं वाटतंय ना यांना भास होतोय, आपण डॉक्टरांना बोलवायचं का? तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, पण असं का बोलताय त्या? कुणाला वाचवायचंय? कोण आहे तिकडे? काय बोलतायत ना, काहीच कळत नाही. तर मंजिरी मात्र रायाच्या आईला विचारू लागते, सांगा ना, कुणाबद्दल, कुणाला वाचवायचंय? वाचवायचंय ना, बोला मग. तेव्हा रायाची आई म्हणू लागते, हो, त्याला वाचवावं लागेल, त्याचा जीव धोक्यात आहे, तो माणूस घेऊन चाललाय त्याला. नाही नाही नाही, त्याला थांबवावं लागेल. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, अहो आई शांत व्हा, असं काहीही नाही आहे. आता सगळेजण आरडाओरडा करून रायाच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच वेळेस मंजिरी ओरडते, थांबा, त्या काय बोलतायत, कुणाबद्दल बोलतायत हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा लगेच राहायच्या म्हणू लागते, माहिती आहे ना, मग चल आपण पोलीस स्टेशनला जाऊया की, आपण त्याला वाचूया, चल पटकन, त्याचा जीव धोक्यात आहे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो आई, आपल्याला वाचवायचं आहे ना त्याला, मग तुम्ही इकडेच थांबा, मी आलेच 5 मिनिटात. असे म्हणत आता मंजिरी लगेच नाना, जीजीला रायाच्या इकडे लक्ष द्या असे म्हणून तिकडनं तडक निघालेली असते. आता सगळ्यांना प्रश्न पडतो, मंजिरी कुठे गेली? तर मंजिरी आता त्यांच्या घराचं जे गोडाऊन असतं ना, त्यात मिहीरचं सगळं काही सामान ठेवलेलं असतं, त्या गोडाऊनच्या रूममध्ये आलेली असते. सगळीकडे अंधार असतो, एक बल्ब असतो पण तो लागझूक करत असतो. आता मंजिरी त्या अंधाऱ्या खोलीत येते. तिथे ज्या काही पेट्या वगैरे ठेवलेल्या असतात ते सगळं काही उचकपाचक करू लागते. तिला आता मिहीरचा फोटो हवा असतो. तर आता तिथे एक कपाट असतं,
त्या कपाटाला मात्र मोठं कुलूप असतं. काय बी करून आता मंजिरीला हे कुलूप तोडायचं असतं. तिथेच एक मोठा दगड असतो. मंजिरी तो दगड हातात घेते आणि आता त्या कपाटाचं कुलूप तोडू लागते. शेवटी आता मंजिरीने ते कपाटाचं कुलूप तोडलेलं असतं. कारण काही करून मिहीरबद्दल रात्री काय घडलं होतं, नेमकं काय झालं होतं हे तिला जाणून घ्यायचं असतं. तेव्हा लगेच आता त्या कपाटात एक मोठी पेटी ठेवलेली असते. मंजिरी ती पेटी बाहेर काढते आणि उघडते. तर त्या पेटीत आता मंजिरीला मिहीरने जे काही गिफ्ट दिलेले असतात, पर्स, बाहुल्या वगैरे सगळे काही ठेवलेले असतात. मंजिरीला मात्र आता हे सगळे गिफ्ट बघून आपल्या पहिल्या नवऱ्याची मिहीरची आठवण आलेली असते. आता त्या सगळ्या गिफ्ट खाली मिहीरचा फोटो असतो. मंजिरी तो फोटो हातात घेते आणि आता त्या फोटोकडे बघताच मंजिरीच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी आलेलं असतं. आता ते सगळं काही डोळ्यातलं पाणी त्या मिहीरच्या फोटोवरती पडू लागतं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, मिहीर माझा नवरा असे म्हणत ती त्या फोटोला अशी मिठी मारल्याने अगदी आपल्या जवळ पकडते. आणि आता लगेच धावतच मंजिरी तो फोटो घेऊन रायाच्या इकडे निघालेली असते. तर इकडे रुजिदा नानाजीजीला म्हणू लागते, मंजू पण ना कुठे गेली आणि काय माहिती तिला यांच्याबद्दल, ह्या काय बोलतायत काय नाही, थांबा मी तिला बघून येते. तेव्हा नाना म्हणू लागतात, नाही नको, ती येते म्हणाली ना, ती येईल, तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यात आता मंजिरी आलेली असते. त्याच वेळेस राहायचे म्हणू लागते, पळा पळा वाचवा त्याला, आपल्याला त्याला वाचवावं लागेल, त्याचा जीव धोक्यात आहे. मग लगेच मंजिरी आता रायाच्या आईजवळ येऊन बसते आणि मला लागते, आई तुम्हाला वाचवायचं आहे ना त्याला, त्याला कोणीतरी मारतंय ना, त्याला थांबवायचं आहे ना आपल्याला. तेव्हा रायाची मला लागते, हो ग. त्याच वेळेस मंजिरी आता मिहीरचा फोटो दाखवते आणि मला लागते, हाच आहे का तो. तेव्हा लगेच आता रायाची आई पटकन मिहीरचा फोटो हातात घेते आणि मला लागते, हो हाच आहे, याचा जीव धोक्यात आहे, याला वाचवावं लागेल, नाहीतर तो माणूस त्याला ओढत घेऊन गेलाय, त्याला मारून टाकेल, नाही 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 याला वाचवावं लागेल. तेव्हा लगेच आता नानाजीजी सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर नानाजीजी म्हणू लागतात, मंजिरी मिहीरचा फोटो आणि हे सगळं काय आहे, या काय बोलतायत. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नानाजीजी या जे काय बोलतायत ते मिहीरबद्दल बोलतायत. कारण मिहीरबरोबर याच त्या रात्री होत्या आणि यांना त्याबद्दल सगळं काही माहिती. मिहीरला नेमकं काय झालं, तो कुठे गेला, आपल्याला काही माहिती नव्हतं, पण ह्याच एकमेव साक्षीदार आहेत त्या. तेव्हा लगेच आता नानाजीजी म्हणू लागतात, काय म्हणजे मिहीरबरोबर जे काही घडलं ते यांना माहिती आहे. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, हो. त्यावर लगेच आता रायाची आई म्हणू लागते, चला चला वाचवावं लागेल, आपल्या या पोराला वाचवावं लागेल, हो याचा जीव धोक्यात आहे. तेव्हा जीजी म्हणू लागते, हो आई पण याला खूप वर्ष झालीत. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जीजी नाना ही वर्ष आपल्यासाठी असतील, पण या कोमात होत्या, त्यामुळे त्यांना जाग आल्यानंतर आत्ताच हे घडलंय असं वाटतंय, त्यामुळे त्यांना खरंच त्या रात्रीचं सगळं काही आठवतंय. त्यावर लगेच नाना विचारू लागतात, पण मंजिरी हे तुला कसं माहिती, त्या मिहीरबद्दलच म्हणत होत्या म्हणून. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाना ज्या दिवशी मिहीरबरोबर हे सगळं घडलं होतं ना, त्या दिवशी मी यांना हॉस्पिटलमध्ये बघितलं होतं आणि तेव्हाही त्या अशाच म्हणत होत्या. त्याच वेळेस मला कळलं की मिहीरबरोबर ह्याच होत्या तिकडे आणि तेव्हापासनं मी यांची काळजी घेते, यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये विलाज करते, कारण मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून. पण शेवटी आज त्या शुद्धीवरती आल्या, नाही म्हणजे याआधी त्या शुद्धीवर आल्या होत्या, पण त्यांना त्याबद्दल काहीच आठवत नव्हतं आणि आज त्यांना ते सगळं काही आठवतंय आणि याच होत्या ज्या मिहीरबरोबर होत्या. तेव्हा लगेच आता रायाची आई म्हणू लागते, हो आठवतंय, मला समदं काही आठवतंय. मी रस्त्याने चालले होते, तो पोरगा तिकडून आला होता, तो माझ्याशी बोलत होता. त्याच वेळेस 2 माणसं आली आणि त्याला ओढत घेऊन गेली. त्याचा जीव वाचवावा लागेल व आपल्याला, नाहीतर त्याला मारून टाकतील. तेव्हा लगेच आता जीजी रडतच म्हणू लागते, आई आता या सगळ्याची काही गरज नाही आहे, कारण तो आता या जगातच नाही आहे. तेव्हा लगेच आता राहायचे म्हणू लागते, काय बोलताय तुम्ही, तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का, सांगा ना कसं बोलताय तुम्ही असं. तेव्हा जीजी म्हणू लागते, कारण तो माझा मुलगा आहे. आता मात्र रायाची लगेच मिहीरच्या फोटोकडे बघू लागते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो आणि माझा नवरा. आता मात्र रायाची म्हणू लागते, काय म्हणजे हा तुझा नवरा होता. अगं मग त्याचा जीव धोक्यात होता ग, तुमच्या पोराला आणि पोरी तुझ्या नवऱ्याला मी नाही वाचवू शकले ग, हे सगळं माझ्यामुळे झालं. मी त्याला वाचवलं असतं तर तो आज या जगात असता, तो मरण पावला, तू या जगात नाही आहे, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. तेव्हा लगेच आता मंजिरी मागते, आई तुम्ही शांत व्हा आणि इथे बसा बरं, तुमच्यामुळे काहीही झालेलं नाही आहे. हे बघा, पण तुम्ही तेव्हा त्याची मदत करू शकला नाही, पण आज आमची मदत करू शकता. त्यावर लगेच राहायचे म्हणू लागते, हो मी काय करू शकते, सांग ना पोरी, मी काय करू शकते. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, तुम्ही नीट आठवण्याचा प्रयत्न करा, त्या दिवशी नेमकं काय झालं होतं आणि कोण होता तो माणूस जो मिहीरला तिकडनं घेऊन गेला
आणि का त्याच्या जीवावरती उठला होता काही माहिती आहे का तुम्हाला? आम्हाला याबद्दल सांगू शकता का? तुम्ही त्या माणसाला ओळखू शकता का? सांगा ना. आता मात्र पुन्हा इथे रायाची आई आठवण्याचा प्रयत्न करू लागते. आता त्या रात्रीचं काही दृश्य इथे आठवलेलं असतं आणि ते दाखवलंही जातं. आता मिहीर ओरडत असतो. त्याने असं नवीन सूट वगैरे घातलेलं असतो कारण लग्नाचा पहिलाच दिवस असतो ना. आणि 2 माणसं त्याला ओढत घेऊन चाललेली असतात. तेव्हा लगेच रायाचे मला ते आठवतंय तो पोरगा ओरडत होता. अंधार होता, काळोख होता, पण तो माणूस ओढत होता त्याला. तो कोण होता हे मला दिसलं नाही, पण त्याच्या हातात एक तलवार होती. म्हणजे अशी विचित्रच होती. तिला असा आकडा होता पुढून आणि मूठ त्याची रंगीबिरंगी होती. वेगळीच तलवार होती. नाही, म्हणजे कोयताच होता तो वेगळाच असा. तेव्हा लगेच मंजिरी लागते, काय असा पुढून वाघ असणारा आणि मुठीला रंगीबिरंगी कोयता? मी तर आजवर कधी बघितला नाही. पण असा कोयता नेमकं कुणाकडे ते दुर्मिळच असेल आणि ते मला शोधून काढावंच लागेल असे आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते. त्याच वेळेस राहायचे म्हणू लागते, मी बघितलं त्याच्या हातात होता आणि तो त्याला ओढत टेम्पोत घेऊन गेला. त्याला मारणार होता. त्याला वाचवायला पाहिजे होतं गं. मी तुमच्या पोराला नाही वाचू शकले हो, मला माफ करा. आता नाना जीजीला मात्र रडू येतं कारण त्यांना त्यांच्या मिहीरबद्दल जे काही घडलेलं होतं ते आता स्पष्ट डोळ्यासमोर दिसू लागतं ना. त्यांना खूप वाईट वाटतं. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, तुम्ही त्या माणसाला ओळखू शकता? आई सांगा ना. आता मात्र रायाची आई आठवण्याचा प्रयत्न करू लागते. तर इथे रायाच्या आईला स्पष्ट काही आठवत नसतं. जे काही आठवत असतं ते अंधारात झालेलं असतं आणि धुरकट दिसत असतं. तेव्हा रायाची आई म्हणू लागते, पोरी मी त्याला ओळखेन पण मला आत्ता सध्या तरी त्याचा चेहरा आठवत नाही आहे गं. पण मी त्याला बघितलं आहे. त्याने ना तोंडाला काहीतरी बांधलेलं होतं. नाही, मी बघितलं होतं त्याला. त्याच्या हातात तो कोयता होता. वेगळाच होता असा काहीतरी. तेव्हा लगेच आता जीजी नाना रडू लागतात. आपल्या मिहीरबरोबर असं काय झालं असेल? कोण होता जो मिहीरच्या जीवावरती उठला होता? तेव्हा नाना म्हणू लागतो, मंजिरी पण रायाची आई म्हणजे मिहीरबरोबर जे काही घडलं त्याचा साक्षीदार आहे आणि पुरावा आहे. आपल्याला हे सगळं शोधावंच लागेल. मिहीरबरोबर नेमकं काय झालं होतं? आता मात्र मंजिरी म्हणू लागते, हो नाना, आपण लवकरात लवकर त्या माणसाला शोधूया. नेमकं हे सगळं कोणी केलं, काय केलं? आता मंजिरी याचा कसा शोध घेईल हे आपल्याला बघायला मिळेलच. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता जीजी मात्र मिहीरचा फोटो घेऊन आपल्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा जीजी मात्र मंजिरी आठवण काढत मिहीरबरोबर बोलत असते, मिहीर, आज तुझ्या मंजिरीच्या आयुष्यात तुझी जागा राया घेतोय. अरे तू गेल्यापासनं माझ्या मंजिरीला फक्त दुःख बघायला भेटलं आणि म्हणूनच तिच्या आयुष्यात आज सुख येते. अशा खूप काही गप्पा आपल्या मिहीरबरोबर जीजी मारत असतानाच रूममध्ये राया येतो. अगं जीजी. तेवढ्यात आता जीजीच्या हातनं तो फोटो निसटतो आणि खाली पडतो. त्याची फ्रेम फुटलेली असते. आता मात्र राया लगेच तो फोटो हातात घेतो आणि म्हणू लागतो, जीजी हे कोण आहे? तेव्हा जीजी म्हणू लागते, हा माझा मुलगा मिहीर. आता मात्र रायाला मोठा धक्का बसतो. रायाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण त्या रात्री म्हणजे हा मिहीर होता. नाही, असं असेल तर म्हणजे मिहीरच्या मरणाला मी जबाबदार आहे का? आता त्या रात्रीचे काही क्षण इथे रायाला आठवू लागतात. रायामध्ये असतो टिपिकल डंकी, मारून टाकायला सोडू नको. आता नेमकं त्या रात्री काय घडलं होतं? रायाने टिपिकल डंकीला मिळून मिहीरला मारलंय की काय झालंय हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. पण मात्र या सगळ्याचा मंजिरी शोध कसा घेणार, काय होणार पुढे हे आपल्याला नक्कीच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.